महानुभाव पंथाच्या लीळा चरित्र ग्रंथातील पूर्वार्धातील 33 क्रमांकाची लीळा आपल्याला एका विलक्षण स्थळी घेऊन जाते. ही लीळा आपल्याला नेऊन ठेवते घनदाट जंगलांच्या कुशीत, निसर्गाच्या दाट सावल्यात वसलेल्या एका छोट्याशा गावात. डाकराम नावाचे ते गाव. चारही बाजूंनी अरण्याने वेढलेले. दिवसा शांत आणि रात्री भयान असे होते. त्या गावाच्या एका टोकाला जुनाट दगडी बांधकामाचे भिवेश्वराचे मंदिर होते. जंगलाच्या सन्नाट्यात ते मंदिर जणू एकटंच उभं होतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या गावात आले. गावगाव फिरत करपात्र भिक्षा करून स्वामींनी गावातून भिक्षा स्वीकारली. त्यानंतर तळ्याच्या काठी निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे भोजन केले. दिवस कलू लागला. सूर्य मावळतीला आला. संध्याकाळ झाली. निद्रेसाठी स्वामी भिवेश्वराच्या मंदिराकडे शांतपणे चालत जात होते. स्वामींना पाहून तेथील लोक अस्वस्थ झाले. काही जण धावत आले आणि विनंती करू लागले तेथे जाऊ नये, कारण त्या मंदिरात रात्री वाघ येतो. गावकरी हे जाणून होते. रात्रीच्या वेळी त्या मंदिरात वाघाचा वावर असतो. पण स्वामींनी त्यांचे म्हणणे न ऐकता, कोणताही भयभाव न ठेवता मंदिराकडेच मार्ग धरला आणि भिवेश्वराच्या मंदिरात निघून गेले. आणि अंधार हळूहळू जंगलावर पसरू लागला. रात्रीची शांतता अजून गडद झाली. स्वामी त्या मंदिरात निश्चिंतपणे झोपी गेले. मध्यरात्री अचानक जंगलात डरकाळी झाली. त्या मंदिरात भयानक डरकाळी देत वाघ आला. त्याची नजर झोपलेल्या स्वामींवर पडली. वाघाच्या आवाजाने स्वामी उठून बसले. वाघाला पाहून स्वामींनी क्षणाचाही विलंब न करता मोठ्याने सिंहगर्जना केली. ती गर्जना मंदिरात घुमली, जंगलात पसरली आणि अंधार फाडून गेली. आणि त्याच क्षणी तो वाघ भीतीने पळून गेला. रात्र तशीच सरली. सकाळी गावकरी नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी सर्व वाद्य वाजवीत वाघाला पळून लावण्यासाठी मंदिराकडे आले. पण बराच वेळ झाला तरी वाघ मंदिराबाहेर काही आला नाही. तेव्हा गावातील ग्रामस्थ घाबरले. काल जे ईश्वर पुरुष मंदिरात गेले होते त्यांना वाघ खाण्यात मग्न असेल, म्हणून वाघ बाहेर येत नसावा अशी भीती त्यांच्या मनात आली. आणि काही गावकरी धीर एकवटून मंदिरात डोकावून बघू लागले. पाहतात तर काय, आत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ध्यानस्थ बसलेले दिसले. ते दृश्य पाहून सर्व गावकरी आनंदित झाले. ते स्वामींजवळ गेले आणि आदराने विचारू लागले, येथे वाघ आला नव्हता का? तेव्हा स्वामी सांगतात, मध्यरात्री गर्जना करत वाघ आला होता आणि आम्ही येथून सिंह गर्जना केली. तो भीतीने घाबरून पळून गेला. त्याने तेथे मलमूत्र पण केले. आता तो येथे कधीही येणार नाही असे स्वामी भक्तांना सांगतात. सर्व गावकऱ्यांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले. अशा प्रकारे त्या दिवसापासून डाकराम हे गाव निर्भय, उपद्रवमुक्त झालं. आज डाकराम हे गाव सुकळी डाकराम या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. हजारो लोक दर्शनासाठी येथे येतात. धन्यवाद. जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम. आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.